आज पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वार्डावार्डात आज फुटलेला आहे आणि मी आणि शरद भाऊ दोघं जाऊन आज 2 वार्डात नारळ फोडून या ठिकाणी आलेलो आहे आणि लोकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद आहे। पलूसला विकासाची गरज आहे। पलूस पैसे येऊन सुद्धा ते खर्च न होण्यामुळे किंवा चुकीच्या मार्गाने खर्च होण्यामुळे गावाचं फार नुकसान झालेलं आहे आणि महिला वर्गामध्ये प्रचंड या सगळ्या गोष्टीचा उद्रेक आहे आणि भारतीय जनता पार्टीनं अत्यंत चांगल्या पद्धतीचे सगळे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि या ठिकाणी काँग्रेस असू दे किंवा राष्ट्रवादी असू दे ही दोघंही एकत्रित सत्तेवर होते आणि एकत्रितरित्या यांनी सत्ता या ठिकाणी मागची भोगलेली आहे। त्यामुळे गावामध्ये पिण्याच्या पाण्याचं काम जे चालू होतं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। आता टेम्पररी पाईपलाईन चालू केली, 18 ठिकाणी लिकेजेस निघाली, चुकीच्या पद्धतीचं मटेरियल वापरलेलं आहे, टेंडरप्रमाणे काम झालेलं नाही आणि याचा फटका पुढील 25 वर्ष सामान्य लोकांना पिण्याच्या पाण्याचा बसणार आहे। कारण आता नदी 5 किलोमीटरवरनं गेली आहे पण महिना प्यायला पलूसला पाणी नाही अशी पलूसची अवस्था आहे आणि आमची ही टीम आहे भारतीय जनता पार्टीची, शरद भाऊ असू दे आम्ही असू दे, आम्ही सगळ्यांनी एकत्रित मिळून जी टीम दिलेली आहे त्यांच्यावर कुठलाही डाग नाही, निष्कलंक लोक सगळे आहेत। आमच्या नगराध्यक्ष देशपांड्यांचा उमेदवार आणि आमचे सगळे उमेदवार निष्कलंक आहेत। त्यामुळं आम्हाला लोकांच्यातून चांगला प्रतिसाद आहे आणि पलूस नगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा 100% फडकल्याशिवाय राहणार। उदय मोरे हे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार होते आणि त्यांचा एक अत्यंत चांगला तगडा कार्यकर्ता होता काँग्रेसचा की जो 1800 मतं हलवू शकतो। अशा उदय मोरेंनी आमच्यात प्रवेश केला आणि आमच्याबरोबर काम करायचा निर्णय घेतला।